नमस्कार. मी भगवंत कुलकर्णी. ब्रह्मसत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आजचा विषय म्हणजे आपण जो परवा विषय घेतला होता की घरी आधी आईवडिलांकडनं संस्कार घेतले पाहिजेत वगैरे. त्याच्यात काही लोकांनी बऱ्याच लोकांनी त्यांचे अभिप्राय दिलेले आहेत वगैरे. आणि म्हणजे मागेही मी बऱ्याच व्हिडिओमध्ये हे म्हटलेलं आहे की समजा ब्राह्मणांनी त्यांचे आईवडील स्वतःचे सांभाळले तर महाराष्ट्रातले 95% वृद्धाश्रम हे बंद होतील. आज प्रत्येकाचे आपले आपले प्रॉब्लेम्स आहेत, पण आईवडील हा प्रॉब्लेम कधी असू शकत नाही असं माझं पर्सनल मत आहे. आणि तो एक आपल्या काय म्हणतात त्याला पापातली भर आहे. आईवडिलांना न सांभाळणं हा एक आपल्या पापातली भर आहे. मग त्याला तुम्ही कारणं काही सांगा. तुमचं सासूशी पटत नाही की तुमचं आईवडिलांशी पटत नाही. माझ्या दृष्टीने इट इज बेसिकली तो नवरा हू हॅज टू टेक ए कॉल अँड ह्या गोष्टीवर म्हणजे दोन्ही गोष्टी बॅलन्स करायला पाहिजे. बायकोसुद्धा आणि आईवडीलसुद्धा. या दोन्ही आज दोघंही नवरा बायको कमवत असतात, चांगले पैसे मिळवत असतात. आणि चांगले पैसे मिळत असताना त्यांना आईवडिलांना सांभाळता येत नाही किंवा आईवडिलांचं करता येत नाही इज काय म्हणतात त्याला नॉट एक्सेप्टेबल. म्हणजे पूर्वी वृद्धाश्रमं नव्हती तेव्हा सगळेजण आईवडिलांना सांभाळत होते ना. सगळेजण सांभाळत होते. म्हणजे काका काकूंनासुद्धा सांभाळत होते किंवा आत्या मामा मावशांना पण सांभाळत होते. पण आज आईवडील हॅज बिकम ए प्रॉब्लेम. म्हणजे ज्या आईवडिलांनी आपल्याला जन्म दिला, ज्या आईवडिलांमुळे आपलं अस्तित्व आहे काय, त्यांनाच आपण सांभाळत नाही, हे कुठेतरी फार मोठा प्रश्नचिन्ह आहे. आणि याच्यामध्ये मी इवन त्या आईवडिलांनासुद्धा टू सम एक्सटेंट दोषी धरतो की त्यांनी त्यांच्या मुलांवर तसे संस्कार केले नाहीत. म्हणून ही आज वेळ आलेली आहे. आज आपण काय म्हणतात त्याला शरद पवार जे पुरोगामी महाराष्ट्र म्हणतात ना, ते पुरोगामी सगळ्यात जास्ती ब्राह्मणच झालेत पवारांच्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये. म्हणजे कल्चर, वेस्टर्न कल्चर, आपल्या म्हणजे आज दारू पिणं, हे पिणं, बाप लेक दारू पितात, काय एकत्र बसून पितात, हे इथेच तुमचं सगळं भ्रष्ट होतं. आणि जिथे तुमचा मान नाही, जिथे तुम्ही मान द्यायला शिकू शकत नाहीत काय, तिथे तुम्हाला पुढे जाऊन त्याचा प्रॉब्लेम होतोच होतो. आज कसं झालेलं आहे की मुलगा हा वडिलांचा मित्र असतो असं म्हणतात. हां, तरी तसं हे करायचं असतं, पण वडिलांनी मुलाला मित्रत्वाचं मित्र बनवला याचा अर्थ मुलांनी वडिलांना वडिलकीच्याच नात्याने बघितला पाहिजे. एक तर वडिलांनी तू आणि मी मित्र म्हणून एकत्र बसून पिणं किंवा काही दुसऱ्या गोष्टी हे करणं हे चुकीचं आहे. आणि आज संवाद संपला आहे. आज 2 पिढ्यांचा संवाद संपला आहे. या मोबाईल, ह्या टी व्ही, ह्याच्यामुळे संवाद कुठेही संपलेला नाही. संवाद संपला आहे आणि राहिला आहे फक्त वाद. म्हणजे आत्ताच मध्यंतरी एक मुलगी पळून गेली एका दुसऱ्या जातीच्या मुलाबरोबर, मराठा समाजातल्या मुलाबरोबर पळून गेली. मुलगी ब्राह्मण होती, पहिल्या वर्षाला शिकत होती. तिने ज्या मुलाशी लग्न केलं काय, तो मुलगा तिसरीमध्ये होता. म्हणजे तिसरीमध्ये गेलेला माहिती आहे. पास झाला का नापास झाला हा नंतरचा प्रश्न. म्हणजे परीक्षा दिली की नाही हे पण माहिती नाही. आणि तो मुलगा काय करत होता, तो मुलगा एका मिसळपावच्या गाडीवर कामाला होता. आणि म्हणजे गाडी नाही, मिसळपावचं हॉटेल वगैरे, कॉलेजच्या समोर मिसळपावचं हॉटेल होतं, त्या मिसळपावच्या हॉटेलवर कामाला होता. तर याच्यामध्ये त्या मुलीच्या आईवडिलांनी तिच्यावर काय संस्कार केले की निदान अगं तुझं म्हणजे इथे आईवडील चुकतात जे मी म्हणतो ना, ते आईवडील हे इथे चुकत आहेत. तुम्ही तुमच्या मुलांना काय धडे दिले, निदान तुमचा आयुष्यातला जोडीदार कसा असावा हे निवडायची तरी पात्रता तुम्ही हे दिली पाहिजे त्यांना. आता कोणीतरी मला त्याच्यावर सांगितलं की आमच्या मुलांच्या मोबाईलचा पासवर्ड आम्हाला माहिती असतो. अरे तुमच्या मुलांचा पासवर्ड माहिती असतो, पण बाकीच्या लोकांचा माहिती आहे का? आणि ह्या मुली पळून जाण्यामागे ह्या आईवडील
जेव्हा ॲक्शन मोडमध्ये येतात तेव्हा एक टोकाची भूमिका घेतात. पण तुम्ही जेव्हा ते मूल लहान असतं, पहिली दुसरीपासून जेव्हा ते वाढत जातं, म्हणजे पहिले संस्कार हे पहिल्या 6 वर्षात जे संस्कार होतात तेच संस्कार हे खरे संस्कार असतात. पहिल्या 6 वर्षामध्येच समजा एखाद्या मुलांनी आपली आई आपल्या वडिलांच्या आईला काय म्हणतात त्याला उलट उत्तरं देते किंवा काही आजागळपणा करते किंवा काही दुसरं अनेक किंवा आईच व्हिडिओ बघते आहे. प्रॉब्लेम कसा आहे, हल्ली आयाच व्हिडिओ बघतात काय, आणि ती व्हिडिओ बघते. आणखीन इथे मुलगा तो शिकत असतो बाजूला, तो काय करतोय, 2 और 2 4 करतोय का 2 और 2 5 करतोय हे सुद्धा ती आईला बघायला त्या सिरियलमधनं त्या यूट्यूबमधनं वेळ नसतो. राज ठाकरेंनी मध्यंतरी एका कार्यक्रमात बरोबर सांगितलं होतं की इंस्टाग्राममधनं बाहेर पडा. आज लिंक्डइनसारखं चांगलं हे, त्या लिंक्डइनवर जा, फेसबुकवर जाऊन काय बघतात तुम्ही. म्हणजे ठीक आहे, तुम्हाला मित्र पाहिजेत, हे पाहिजेत, सगळं मान्य मला, पण ह्या संपूर्ण ह्याच्यामध्ये आता एक विद्वान आहेत, ते कायम मला विरोधात बोलत असतात की माझा व्हिडिओ त्यांना पटला नाही वगैरे, मी जातीच्या विरोधात आहे का धर्माच्या विरोधात आहे, मी दोघांच्याही विरोधात आहे. माझं आजही ठामपणे म्हणणं आहे, आणि हे मी माझ्या मुलांनासुद्धा मी सांगितलेलं आहे काय, की आपण आपल्याच जातीमध्ये लग्न करायला पाहिजे. कारण आपल्या सगळ्या गोष्टी ह्या कुठेतरी कोरिलेट होत असतात, जे इतरांशी होत नाहीत. मी इतर जातींना कमी लेखतो किंवा काय करतो असं होत नाही. मराठ्याची मुलगी किंवा इतर जातीतली मुलगी ब्राह्मणांमध्ये सुद्धा जरी आली तरी तिला इकडच्या ह्याच्यामध्ये ॲडजस्ट होणं खूप अवघड असतं. तसंच आपली मुलगी तिथे जाऊन हे होणं अवघड असतं काय. तर ह्या मुलीबद्दल मी सांगत होतो की ह्या मुलीचे या आईवडिलांनी तिच्यावर, म्हणजे आपण आपल्या मुलांवर काय बिंबवतो आहे, काय बिंबवायला पाहिजे याची पात्रता आईवडिलांकडेच नाही आहे. म्हणजे शैक्षणिक तुम्ही खूप शिकला असाल, मोठे झाला असाल, पण आज तुम्ही जे शिकलेले आहेत, जे समजा सो कॉल्ड कॉम्प्युटर इंजिनियर्स किंवा IT प्रोफेशन, जे भरपूर पैसे देणारं प्रोफेशन आहे, तिथे तुम्ही बघितलं तर तिथे व्यभिचाराचा सुळसुळाट आहे. मी स्वतः एक सर्व्हिस अपार्टमेंट चालवतो इथे वाकडमध्ये. त्या वाकडमध्ये मी बघतो की आपल्या काय म्हणतात त्याला, आपल्या समाज म्हणण्यापेक्षा आपल्या हेरिटेजच्या किंवा आपल्या कल्चरच्या चिन्ह्यांची लक्तरं होताना मी रोज बघतो काय. तर हे हे सुशिक्षित आहेत सगळे, पण हे सुशिक्षित हे अशी इतके व्यभिचारी हे झालेले आहेत. आणि हे कशामुळे, की यांचं सगळं ते जे काही काय अमेरिकन किंवा वेस्टर्न कल्चर जे आहे त्या कल्चरप्रमाणे हे करायला जातात. त्यामुळे हा कुठेतरी आपल्याकडे एक डिसिप्लिन लाईफ जे पूर्वी होतं आपल्याकडे, अजूनही बऱ्याच ठिकाणी ते काही डिसिप्लिन लाईफ आहे, त्या डिसिप्लिन लाईफला आपण आता छेद देत चाललेलो आहोत आणि तिथे आपण घसरत चाललेलो आहोत. म्हणजे मी आत्ता जो विषय मांडलेला आहे की खरोखर आपल्यामध्ये आपण चेंज करायला पाहिजे. आपले संस्कार आपण विसरलेलो आहोत आणि हे संस्कार आपण परत कुठेतरी रिज्युव्हनेट करायला पाहिजेत. आजही आपल्याला समाजामध्ये एक स्थान आहे आणि चांगलं स्थान आहे, वाईट नाही आहे. कितीही आपल्याला लोक वाईट म्हणली तरी आपल्याला ते आपल्या हातनं वाईट घडलं तर त्याला चांगलंच म्हणतात. आपल्या हातनं वाईट घडलं तर त्याला नावं ठेवतात की तुम्ही ब्राह्मण असून तुम्ही असं करतायत. आज तुम्ही त्या मनाने, इतरांच्या मनाने ब्राह्मण भ्रष्टाचारी वगैरे किंवा हे कमी दिसतात, पण हा जो पुणा मुंबईमध्ये विशेषतः हा जो भाग आहे हा फार 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 क्लेशदायक आहे आणि घातक आहे. म्हणजे पुढे जाऊन काय होईल याचं, म्हणजे ओल्ड एज होम वुड बी द नीड ऑफ दी अवर. कळलं का. त्यामुळे ह्याच्यावर आपण विचार करायलाच पाहिजे आणि प्रत्येकाने आपल्या घरात हे सुरुवात करायला पाहिजे की आपली मुलं ही 7च्या आत घरात यायला पाहिजेत. आपण एक वेळेसचं जेवण संध्याकाळचं आणि रविवारचं सकाळचं आणि संध्याकाळचं जेवण हे एकत्र सगळं सहकुटुंब घेतलंच पाहिजे. आपण आपले सुखदुःख हे शेअर केलेच पाहिजेत. आज तुम्हाला पाळणा घरात मुलं ठेवायची गरज काय आहे, जेव्हा आईवडील असताना तुमच्या तुमचे मतभेद आहेत आईवडिलांचे, मलाही माहिती आहे, समजू शकतो. प्रत्येक घरात प्रॉब्लेम्स असतात, सगळ्यांच्या घरात प्रॉब्लेम्स होतात, माझ्याही घरात प्रॉब्लेम्स होते किंवा उद्या होतील मला माहीत नाही. पण
ते प्रॉब्लेम्स आपण ॲड्रेस करू शकतो, चांगल्या मार्गाने ॲड्रेस करू शकतो. तर ह्या ज्या बेसिक गोष्टी होत्या पूर्वी, काय आज कसं होतं, आईवडील जेवून घेतात, मुलगा म्हणतो की हू केअर्स, ते जेवून घेतलं असेल, मी बाहेर जेवतो, किंवा त्याचं ताट झाकलेलं असतं, किंवा त्याचं बनवलेलंच नसतं, तू येणार नाही येणार माहीत नाही. पण जिथे आईवडीलच मुलांची पर्वा करत नाहीत, तर उद्या मुलं आईवडिलांची पर्वा का करतील, आणि का करावी त्यांनी? का करावी हे चूक आहे, पण का करतील? संवाद, परत संवाद संपलाय, वाद राहिलाय. मुलं आपल्याशी वाद घालतात, मुलं आपल्याशी वाद, म्हणजे हे जे मैत्रीचं नातं आहे ना, हे वादात रूपांतर होतं. मित्रांमध्ये वाद होतात, बाप लेकांमध्ये. पूर्वी वडिलांनी सांगितलं मान्य आहे, मोठ्या भावाने सांगितलं मान्य आहे. आपल्या आधीची पिढी जी होती, त्यांना 3-3, 4-4 भाऊ होते. हां, त्याच्यात चूक हे म्हणजे त्याच्यात पॉझिटिव्ह पॉईंट्स खूप होते. कुठलेही आजी आजोबा हे आपल्या नातवांचं वाईट चिंतणार नाही. आज तुम्ही त्या काय म्हणतात त्याला, पाळणा घरात घालतात. मी अमेरिकेत माझे काही नातेवाईक आहेत, त्यांना विचारलं पाळणा घरात, त्यांना बीफ पाळणा घरामध्ये देतात खायला. आपल्या पाळणा घरामध्ये कोण लोक आहेत, काय लोक आहेत, कशा पद्धतीने आपल्या मुलांवर, त्यांच्या घरात काय चालले, ते संस्कार आपल्या मुलांवर होत आहेत. याला आता वर्क फ्रॉम होम कल्चर आलेलं आहे, त्याला काहीतरी हे करून आपल्याला करायला पाहिजे. प्रत्येक ठिकाणी नवरा बायको नोकरी करतात, त्याच्यामध्ये नवऱ्यालाही 2 लाख रुपये पगार आहे, बायकोलाही 2 लाख रुपये पगार आहे, 4-4 लाख रुपये येतात, किंवा 2-2 लाख रुपये घरात येतात. काय मग हे पैसेसुद्धा पुरत नाहीत का? ह्याच्यावर कुठेतरी खरंच समाजाने कुठेतरी एक मंथन करायला पाहिजे, एक विचार करायला पाहिजे. आणि हा विचार करून काय कराल, मी माझ्या पुढच्या ह्याच्यामध्ये वडिलांचं आणि मुलांचं नातं कसं असणार आहे, कसं असायला पाहिजे, काय याच्यावर मी माझा पुढचा व्हिडिओ बनवणार आहे. तर नक्की तुम्ही हे करा, हा शेअर करा व्हिडिओ भरपूर. मी कुठल्याच माझ्या व्हिडिओमध्ये शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा असं सुरुवातीला म्हणत होतो, नंतर म्हणायचं बंद केलं. काय पण हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि तुमचं जे काही चांगलं वाईट तुमचे प्रॉब्लेम्स असतील, मला तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा. कारण त्या कमेंट्समुळे काय पुढे करायला पाहिजे, आपण आपल्या पुढच्या पिढीला काय करायला पाहिजे, हे आपल्याला बघायलाच पाहिजे. आणि हे आपणच करायला, आज आपण नाही केलं तर आपली पुढची पिढी आपल्याला विचारणार नाही. हे लिहून घ्या माझ्याकडनं. आणि त्यांची पुढची पिढी तर काय करणार आहे हे नोबडी नोज. त्यामुळे ह्याचा पूर्ण विचार करा. आज एवढंच. धन्यवाद.